कुणाचं नशीब कधी कुठे आणि कसं पालटेल हे सांगता यायचं नाही। रस्त्यावर भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा माणूस एका रात्रीत 11 कोटींचा मालक झालाय। राजस्थानच्या कोटपुतली इथला अमित सेहरा नावाचा व्यक्ती रोज आपल्या ठेल्यावर भाजी विकायचा। याच अमितने पंजाब राज्य लॉटरीच्या दिवाळी बंपर 2025 मध्ये भाग घ्यायचं ठरवलं आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे ही लॉटरी काढण्यासाठी पैसेही नव्हते। म्हणून मग त्याने त्याच्या मित्राकडून पैसे उधार घेऊन पंजाब मधल्या भटिंडा इथं जाऊन त्याने तिकीट विकत घेतलं। तो निर्णय मात्र त्याचं आयुष्य बदलून गेला। निकाल जाहीर झाला आणि अमितच्या तिकिटाला थेट 11 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला। या सगळ्या लॉटरीचा बक्षीस समारंभ चंदीगडमध्ये होणार होता, पण तिथे जाण्यासाठीचे पैसे सुद्धा अमितकडे नव्हते। पण नशिबाने आज त्याला छप्परफाड बक्षीस दिले। अमितला जर त्याच्या मित्राने लॉटरी काढण्यासाठी पैसेच दिले नसते तर त्याला लॉटरी जिंकण्यासाठी ही संधी मिळाली असती का हो? म्हणून तो मित्राने केलेले उपकारही विसरला नाहीये। ज्या मित्राने त्याला लॉटरी काढण्यासाठी पैसे दिले होते त्या मुकेशला अमित 1 कोटी रुपये देणार असल्याचं त्याने जाहीर केलंय। अमितला आज 2 मुलं आहेत। त्यांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःचं घर बांधण्यासाठी तो हे पैसे गुंतवणार आहे। आज एक भाजी विकणारा करोडपती झालाय। तुम्ही आजपर्यंत कधी लॉटरीचं तिकीट काढलंय? काही किस्सा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा लगाव बत्ती।